जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगरमधील MMRDA राबवित असलेला SRA प्रकल्प आता खूप वेगाने सुरू आहे. N19 क्लस्टरमधील जवळपास 2,500 पेक्षा जास्त झोपड्या तोडून झालेल्या आहेत आणि उर्वरित झोपड्या देखील खाली करण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन आपल्या SRA प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर N19 मधील रहिवाशांनी घरं खाली करावीत ही विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही चाळींमध्ये शिवगर्जना चाळ असेल, राधाबाई चाळ असेल, प्रयाग चाळ असेल आणि साई दर्शना चाळ अशा 4 चाळीतील लोकांना वेगवेगळ्या विकासकांनी आम्ही या ठिकाणी बिल्डिंग राबवून देतो असं खोटं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाला बळी पडून, त्या बिल्डरच्या भूलथापांना बळी पडून त्या ठिकाणचे काही कमिटी मेंबर आणि त्यातील काही लोक हे या प्रकल्पाला विरोध करत होते. पण आता त्या लोकांना सगळ्यांना समजलं आहे की विकासक खोटं बोलत आहे, विकासक काम करू शकत नाही. त्यामुळे या सर्व कमिटी मेंबरने, मग त्यामध्ये सुनील भोसतेकर असतील, ईश्वर जाधव असतील, मधुकर जाधव असतील, पडतरे असतील, राधाबाई चाळीचे रमेश जाधव असतील, बांदेकर असतील, शिवा नायकर असतील, त्याचप्रमाणे संतोष पिंगळे आणि त्याचप्रमाणे सतीश नाईक, अशोक मोरे आणि आतिश कुंभार अशा सर्व कमिटी मेंबरला विकासकाने फसवलं होतं की आम्ही या ठिकाणी बिल्डिंग राबवू. त्याच्या आश्वासनाला बळी पडून या लोकांनी आतापर्यंत काम करण्यास सहकार्य केलं नव्हतं. पण आता त्यांना सर्व समजल्यानंतर या ठिकाणी ते देखील MMRDA राबवत असलेल्या प्रकल्पाचं काम खूप वेगाने करत आहे. तर या ठिकाणी MMRDA प्रकल्प राबवित असल्यामुळे कोणालाही 1 रुपया मिळत नाही आणि या नवीन आलेल्या कमिटी मेंबरला देखील 1 रुपया कोणाला मिळालेला नाही आणि मिळणारही नाही. सरकार स्वतः इमारत बांधून देत आहे. त्यासाठी हे सर्व लोक, मग ईश्वर जाधव असतील, मधुकर जाधव असतील, सुनील भोसतेकर असतील, संतोष पिंगळे असतील, आतिश कुंभार असतील किंवा अशोक मोरे असतील, या कोणालाही ते MMRDA 1 रुपया देणार नाही. हे सर्वजण आपल्याकडे बिल्डिंगचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून या ठिकाणी आले आहेत. तर यांना जर कोणी असं म्हणत असेल की मॅनेज झाले ते अतिशय चुकीचं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बिल्डर नाही, त्यामुळे आमच्यासह कोणालाही 1 रुपया मिळणार नाही. तरी आपण जे आता नवीन आलेले सहकारी कमिटी मेंबर असतील किंवा जनता असेल त्याला सर्व आपल्या लोकांनी सहकार्य करावं आणि लवकरात लवकर आपली घरं खाली करावी. N19 मध्ये जे काही भाडेकरू असतील त्यांना 2-4 दिवसाची मुदत देऊन 10 दिवसाच्या आत सर्वच्या सर्व भाडेकरू खाली करून घ्यावेत आणि फक्त ज्या घरी मुलांची परीक्षा असेल त्या परीक्षा होईपर्यंत त्या घराला आपण हात लावत नाहीये. त्या परीक्षा संपल्यावर त्यांना लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रकल्पासाठी आपलं घर खाली करून द्यायचं आहे. त्यासाठी ज्या सर्व लोकांनी ज्यांनी अग्रीमेंट केले नाही त्यांनी अग्रीमेंट करून घ्यावं. अग्रीमेंट असणं हे झोपडीधारकाच्या फायद्यासाठी आहे, ते आपल्याला पाहिजे. MMRDA ने आपल्याबरोबर अग्रीमेंट केलेली कॉपी आपल्याबरोबर राहील आणि ते आपल्याला एक पुरावा म्हणून वापरता येईल. दुसरी गोष्ट, ज्या मुलांच्या परीक्षा आहेत त्यांच्या पालकांनी देखील आता चेक घ्यायचे आहेत आणि चेक घेऊन 4 दिवस सुट्टी काढून आपल्याला भाड्याने कुठे रूम मिळतोय ते पाहून भाड्याचा रूम बुक करून ठेवायचा आहे. भले त्यांनी परीक्षा झाल्यावर शिफ्टिंग करा, पण रूम बुक करून आताच ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला चेक घेणं आवश्यक आहे. तुम्ही चेक घेतलेला असेल तरच समोरच्या माणसाला ॲडव्हान्स देऊन तुम्ही तुमचा भाड्याचा रूम बुक करून ठेवू शकता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, जर तुम्हाला तुमचं घर, हक्काचं बिल्डिंगमधील घर लवकरात लवकर मिळावे असे वाटत असेल तर आपण सर्वांनी या प्रकल्पाला सहकार्य करावं ही आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वजण आत्तापर्यंत ज्या 2500 लोकांनी N19 मधील घरं खाली करून दिली त्या सर्व झोपडीधारकांचं आणि कमिटी मेंबरचं मी आभार मानतो की तुमच्या सर्व योगदानामुळे, तुमच्या त्यागामुळे, तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे हा प्रकल्प होत आहे आणि आपण एक मोठा इतिहास घडवत आहेत. तर आपल्या सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.